नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, परवा अचानक चालू झालेला पाऊस आणि असं वाटत होतं की एकदम धडाकेधार सुरुवात झाली होती. दिवसभर तिनं काळोख करून ठेवला होता आणि दिवसभर पडत होता मध्ये मध्ये असं, आणि असं वाटलं होतं पावसाला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी त्याच्या रात्री सुद्धा पाऊस लागला, तर असं वाटलं पावसाला सुरुवात झाली. परंतु आता बघा, कडाक्याचं ऊन पडला नाही इकडं. नक्की कळत नाही पावसाळा चालू झालाय की अजून कडक उन्हाळा आहे. आणि गरम एवढं होतंय ना, बेकार गरम होतंय. बघा किती झालं बघा, आता 2 मिनिटं नाही झाले मला इथे येऊन बाहेर, आणि जोरदार गरम व्हायला लागले. आणि सध्या हे काय वातावरणाचं काय समजतच नाही, काय नक्की विषय चाललेला आहे तो. कारण गरम होतंय, मध्येच पाऊस लागतोय, काय होतंय तर होतंय. रात्री अक्षरशः फॅन लावलेला असं स्पीड असला तरी पण एवढी गरमी वाटते ना, काय सांगू शकत नाही. हे बघा, आज अजिबात पावसाचं नामोनिशान नाही आहे आणि एकदम कडाक्याचा ऊन पाडला नाही. असं वाटतं तो उन्हाळा पुन्हा चालूच आहे. आज मे महिना आता संपायला आला, 1-2 दिवसात आता संपेल उद्या मे महिना. तरी पण हा पाऊस यायचं नाव घेत नाही. गेल्या वर्षी पाऊस खूप लवकर आला होता आणि यंदा लागला 2 वेळा आणि गेला. कोंबडा बाग असलाय मस्त आहे बघा. गोरा गोरा पान फुलासारखा छान, गोरा गोरा पान फुलासारखा छान. दादा मला एक वैना आणि इथे हे बघा कोंबडी, इथे ही म्हणजे आता कोंबडी पण कमी झाली वाडीतली. कोंबडी पण दिसणं कमी झाले. झाडाला कशी सफेद सफेद फुलं आलेत बघा. आणि हे कोकण आपला पाऊस पडल्याच्यानंतर हिरवळतीने नटणार आहे. हा सीन काय वाटतोय बघा, सगळी फुलं पडलेली आहेत तशी. हे पण बघ कसं आहे, लाल लाल लाले लाल कशी फुलं लागली. त्या झाडाला काय म्हणतात मला माहित नाही एवढं, पण छान असते त्याची, बघायला छान वाटतं. मी कार्यक्रमामध्ये जे पुष्पगुच्छ बनवतो ना, त्याच्यामध्ये सुद्धा हे वापरतो. या झाडाला काय म्हणतात ह्याला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला माहित असेल तर. संध्याकाळ झालेले आणि आम्ही निघालो आहोत जाकादेवीमध्ये. सिद्धेश आहे माझ्यासोबत. आमच्या इथून जाकादेवी जवळच आहे, पटकन जाऊन येतो. कारण का तर आपल्या मनीष भावाचा वाढदिवस झाला परवा, तर सेलिब्रेशन करूया म्हटलं, केक आणूया. कारण तो मुंबईत होता तेव्हा वाढदिवसाच्या दिवशी, आता गावी आला आहे. आल्याला पहिलं खायला आलेला आहे पाणीपुरी शेवपुरी. भूक लागली आहे. पाणीपुरी शेवपुरी खाल्ल्याच्या नंतर केक घ्यायला जाऊया आपण. या तुम्ही पण खायला. भूक लागली होती, चहा पण नाही घेऊन आलो, तसंच आलो होतो डायरेक्ट. सुकीपुरी दे. स्वतःचा केक घ्यायला. केक घेतलेला आहे आणि केक घेताना व्हिडिओ करायची, क्लिप करायची लक्षातच नाही. दादाच्या इथून घेतलेला आहे केक 24 तास मधून. तर चला जाऊया आता. हा सांभाळून घरी घेऊन जायचा आहे आम्हाला केक. एवढा नीट घेशील ना? दे, हे पुढे घेतो, ते लावतो, ते ड्रिंक विड्रिंक घेत ना सिद्धेशने, ऐकत नाही. आलोय आता घरी. संध्याकाळी मित्र घरी येईल तेव्हा आपण त्याला सरप्राईज देऊन केक कटिंग करणार आहोत. तर मनीष भाव आपला मुंबईतून खास आलेला आहे. मुंबईकर कसा आहे, बरा आहेस ना? किती महिन्यात आलास गावाला? हा, 5 महिन्यात. फोन आला बघ. मनीष भावाचा वाढदिवस आहे, घाल सरप्राईज. बड्डे परवाच झाला आहे. हे फॅन बंद कर, आता गरम होणार आहे. पण घाल, ते डोक्यात घाल.
इकडे करायची. हा चल दादा अवकाश पोचल्यावर कॉल करा. हा. तर मित्रांनो आजचा व्लॉग इथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलात की मित्राचा वाढदिवस होता, सेलिब्रेशन केलेला, त्याला सरप्राईज दिलं. तर मुंबईला असतो तो, मुंबईवरून गावी आला होता. तर आजचा व्लॉग इथेच थांबवण्याची वेळ झालेला आहे. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.